तर मित्रांनो उद्घाटन माझ्याच हातातून झालंय आणि हे बघा आणखी एक खेकडा पकडलाय, यानं पण चावलं. हे बघा इथं थोडं सरकतं येते मला. तर मित्रांनो इथं आणखीन एक खेकडा पकडला आणि हे बघा केवढा मोठा आहे. अरे बापरे. तर मित्रांनो हे आतापर्यंत सगळ्यात मोठं खेकडा आहे. पाहू शकता केवढा मोठा आहे. नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजलेत आणि मी पप्पासोबत शेतावरती आलो आहे, म्हणजे शेतोडीमध्ये आलो आहे खेकडी पकडण्यासाठी. कारण की कालपासून आपल्या गावामध्ये म्हणजे चंदगड भागामध्ये जोराचा पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे नदीला वगैरे पाणी खूप वाढलं आहे. आणि हा म्हणजे ही उत्तम वेळ आहे की शेतोडीमध्ये म्हणजे नदीकडची खेकडी वगैरे पकडण्यासाठी. मग आता इथं मी शेतोडीमध्ये आहे आणि आता हे पाण्यामध्ये वगैरे म्हणजे इथं बिळातील खेकडी वगैरे बाहेर पडतात. पप्पा तिथं आहेत, तिथं समोर बॅटरी तुम्हाला इथून कॅमेऱ्यामध्ये फोकस होत नाही. आणि आता खेकडी वगैरे बाहेर पडली असेल तर ती धरण्यासाठी म्हणून इकडे आलो आहे मी. तर मित्रांनो हे फक्त टाईमपास म्हणून फक्त आम्ही असा येतो आहे, म्हणजे मी पण असा कंटेंट म्हणून पप्पासोबत आलो आहे. नाही तर आम्हाला पण असं तेवढं काही खास इंटरेस्ट नाही. पण पप्पाला मीच म्हटलं की चल एक आपल्या म्हणजे फॉलोअर्सना गावाकडची लाईफ दाखवायची, म्हणून कशी असते गावाकडची लाईफ ही दाखवायची म्हणून मी पप्पाला बोललं की जाऊया शेतोडीमध्ये खेकडी पकडण्यासाठी आज जायचं म्हणून. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो की आमच्या खेडेगावामध्ये ना खेकड्याला किरवं बोललं जातं, किरवं. मग कधी कधी माझ्या तोंडातून किरवं हा शब्द येईल, त्याच्यामुळे समजून घ्या की किरवं म्हणजे खेकडा. मित्रांनो ही खेकडी पकडण्यासाठी ना आम्हाला शेतामध्ये म्हणजे आता आम्ही शेतोडीमध्ये आहे, आम्हाला आवाज करायच्या आधी जावं लागतं. म्हणजे हलकासा जरी आवाज झाला तर ती खेकडी लगेच बिळामध्ये पळून जातात. आता कसं असतंय की उन्हाळ्यामध्ये जी खेकडी असतात ती बिळामध्ये आतमध्ये जाऊन बसलेली असतात. आणि जसा मोठा पाऊस लागतोय म्हणजे जो मिरगाचा पाऊस असतोय तेव्हापासून म्हणजे नदीतील पाणी जेव्हा वर चढतंय म्हणजे नदीला पूर यायला सुरुवात होते, त्यावेळी ही खेकडी आपल्या बिळाच्या म्हणजे बाहेर पडतात. आणि त्यावेळेस म्हणजे आणि ह्या सीझनला म्हणजे जेव्हा पाणी वगैरे नदीला जास्त येतं त्यावेळेला ही अशी खेकडी सापडतात नदीकडची. तर मित्रांनो उद्घाटन माझ्याच हातातून झालं आहे आणि इथं 2 जागी मला चावलं इथं या खेकड्यानं. इथं थोडंसं चावलं आहे आणि ही त्याचे नांगे पण म्हणजे साईडची तुटली आहे मला चावण्याच्या नादात. पहिलं उद्घाटन माझ्या असते. हे बघा केवढं मोठं खेकडं आहे. आणि पहिल्यांदा असं म्हणजे याच्या आधी पण धरले पण एवढं मोठं खेकडं हाताने कधी धरलं नाही. आणि पहिल्यांदा चावण्याचा खेकड्याचा एक्सपिरियन्स घेतला. कडक चावतंय म्हणजे याची कळ तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्हाला अनुभवावी लागणार, त्याच्याशिवाय म्हणजे माझा दर्द तुम्हाला काय ते समजणार नाही तुम्हाला. तर उद्घाटन एवढ्या मोठ्या खेकड्यावरून झाले आणि पुढे पण मोठी गावतील याची आशा आहे आम्हाला. आणि मित्रांनो हा त्या खेकड्याचा मोडलेला नांगा आहे, हा पाहू शकता केवढा मोठा आहे. यानं चावलेलं मला त्रास होतोय थोडासा. तर हे बघा मित्रांनो आणखीन एक खेकडं पकडलंय. ह्यांना पण चावलं असतं मला, पण हे बघा नांगे त्याचे कसे पकडून धरल्यात. तर दुसरी भवानी पण माझीच आहे. आणि मित्रांनो ही जी खेकडी असतात ना ही अशी इथं बिळ आहे आणि या बिळामध्ये अशी लपून बसलेली असतात. आणि जेव्हा मोठा पाऊस पडतो त्यावेळी ही खेकडी बाहेर पडतात. मी आता इथं रेनकोट चढून आलेलो आहे, कारण की इथं छत्री पण सोबत आणलो आहे. कारण की जर मोठा पाऊस वगैरे आला तर मला व्हिडिओ बनवायला आणि मोबाईल बाहेर काढता येणार नाही, त्याच्यामुळे मी छत्री सोबत घेऊन आलो आहे. आणि खेकडी ठेवण्यासाठी ही एक पिशवी आणलेली आहे, त्या पिशवीमध्येच ते खेकडी टाकायची आहे तुम्हाला. तर मित्रांनो हे बघा आणखी एक खेकडा पकडला आहे आणि हे बघा त्यानं नांगा जे आहेत हे आता तोडला आहे, कारण की मी त्याला पकडलेलं आणि यानं पण चावलं. हे बघा इथं थोडं सरकतं येतं मला. हे बघा हा पण मोठा आहे आणि इथं लपून बसलेला तो. आणि जर थोडा पण वेळ झाला असता तर ते आतमध्ये निघून गेलं असतं, कारण की एकदा माझ्या हातातून सुटलं पण त्यातनं पण मी धरलंच. तर मित्रांनो हे आत्तापर्यंत सगळ्यात मोठं खेकडा आहे, पाहू शकता केवढा मोठा आहे, तरी चावलं नाही यानं. तर मित्रांनो आता पप्पासोबत जवळ आलं पप्पाला जायला आणि बघा पप्पाने किती 3 पकडल्यात खेकडी. हे बघा किती आहेत, 4 आहेत का? 4 आहेत. आणि मी पप्पापेक्षा जास्त पकडल्यात. माझ्याकडं खेकडी माझ्याकडे 6 खेकडे आहेत. एकाच हातामध्ये असे पकडलेले आहेत. हे बघा एकाच हातामध्ये, पप्पाकडे पिशवी नाही काय नाही, एकाच हातामध्ये पकडून ठेवलंय. आणि हे बघा मी तर छत्री आणली, छत्रीच्या आशेवर आणलेलो आणि छत्रीचा दांडाच मोडून बसला गंजलेला. आता या पिशवीमध्ये का टाकू खेकडी, हां याच्यात टाक, तरी मोठी गावली की. हे बघ हे बघा माझी मी पकडलेली बघा किती आहेत, 5-6 आहेत, तरी मोठी गावल्यात. हे बघ. तर मित्रांनो आमच्यासोबत आणखीन एक मेंबर ॲड झालेला आहे, आमच्या गावातली मेंबर आहे. हाय कर
तुकाराम कडूकर. तर मित्रांनो, हा बेडूक बघा केवढा मोठा आहे. या बेडकाच्या साहाय्याने सुद्धा खेकडी पकडायला जमतात. तर मित्रांनो, इथं आणखीन खेकडा पकडला आणि हे बघा केवढा मोठा आहे. त्याचे नांगे पाहू शकता किती आहे. अरे बापरे, बघ केवढा मोठा आहे. आता त्याचा नांगा पाहू शकता केवढा मोठा आहे. अजून किती गावल्यात ती पाहू शकता. किती खेकडी पकडल्यात आम्ही, 10-11 तरी असतील. ही अशी इथे बिळामध्ये दडून बसलेले असतात. 1 सेकंदाचा वेळ सुद्धा, म्हणजे 1 सेकंदाचा सुद्धा वेळ झाला तरी ते खेकडं आतमध्ये पळून जात आहे. म्हणून लवकर धरावं लागतंय. तर या खेकड्यानं मला चावलं नाही, पण 2-3 खेकड्यांनी चावले. त्याचा त्रास होतो, हळूहळू जरा त्रास होत आहे. तर मित्रांनो, हे खेकड्यानं इथे छत्रीला पकडलेलं आणि हे पण गेलं. हे पण मीच पकडलं. आणि अशा करून किती खेकडी झाल्यात, तरी पण 10-15 खेकडी तरी असतील याचा असा अंदाज आहे. तुम्ही पाहू शकता किती खेकडी पकडल्यात. आणि जास्तीत जास्त खेकडी मीच पकडल्यात. हो, चला आता बस, सगळी तीच पकडली. चला पप्पानं फक्त 5 का 6 खेकडी पकडले असतील, बाकीची मीच पकडल्यात. आता बस, चला घराकडे. मित्रांनो, आता 9:30 वाजलेत आणि 1-1.5 तासामध्ये बरीचशी खेकडी आम्ही पकडलेली. आणि आज छत्रीचा दांडा तुटून बसलाय, तरी पण छत्री तशीच घराडी घेऊन चाललोय, कारण की पाऊस जोरात चाललाय. आणि पप्पा माझ्या समोर आहेत, दोघं पण आता जाऊन घरी जायचं. The next day. तर मित्रांनो, आता ही खेकडी बघा काल आणलेली आणि आता हे गरम पाणी आणलेलं आहे याच्यात, आणि ही खेकडी आता यामध्ये टाकायची आहेत. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे आणि आज ही खेकडी जी आहे ती आता आज शिजवली जाणार आहेत. आणि थोडी खेकडी आत्याला पण पार्सल जाणार आहे आणि ही थोडी इथं आहेत, हे पाहू शकता. आणि हे गरम पाणी आहे, या गरम पाण्यामध्ये ती टाकायची, त्यामुळे लगेच मारतात ते खेकडी. हे बघा लगेच मारले. होत पूर्ण होत. याच्यात गरम पाणी झाली, या गरम पाण्यातून लगेच मारून येतात खेकडी. वाट नाही. आता ही खेकडी साफ करून घ्यायची. तर मित्रांनो, गरम पाण्यामध्ये लगेच खेकडी मरून येतात. आता हे मरलेले आहेत खेकडी, हे बघा. आता यांच्यामध्ये जीव नाही, आता हे मरलेले आहेत. हे पाहू शकता. आता नांग्यामध्ये सुद्धा त्यांची ताकद नाही. हे बघा, आता बोट घालतंय. काल अशा नांग्याने मला चावलेला आणि ह्याचा त्रास आता मला होत आहे. हे पाहू शकता इथं किती चावलंय. हे 2 वरती पण निशाण दिसत. ही अशी खेकडी साफ करून घ्यायची असतात. हे जरा मोठं फोट दाखवतो जरा. असे पाहू शकता मित्रांनो, आता खेकडं साफ केलं जाणार आहे. त्याची प्रोसेस पाहू शकता तुम्ही कशी असते. तर मित्रांनो, एक गरम पाणी जे टाकण्याचे फक्त एकच फक्त मेन याचं कारण म्हणजे गरम पाणी टाकल्याशिवाय हे जे त्यांचे नांगे असतात ते लवकर सुटत नाहीत. नाहीतर मग इतर वेळेला फक्त त्याला जास्त ताकद लावावी लागते, तर कुठेतरी ते नांगे तुटतात. म्हणून हे गरम पाणी टाकावं लागतं आहे त्यांना मारण्यासाठी म्हणून. आणि मित्रांनो, याला त्यांच्या आतमधला जो त्यांचा खेकड्याचा हे असतोय त्याला शरीर, त्याला आम्ही पेंदा म्हणतोय या ठिकाणाला. आणि हे पण खाल्लं जातं आहे. आणि हे सुद्धा गरम शिजवल्यानंतर याच्या आतील सुद्धा हे खायला जमतं आहे. खेकडे अजून पण हालत आहेत. तर मित्रांनो, मी जेवत होतो आणि मला लक्षातच आलं नाही की जेवण खेकड्याचे जे आमटी वगैरे रस्सा जो केलेला आहे त्याची टेस्ट कशी झाली ते तुम्हाला सांगायचं विसरलो. आणि त्यानं मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि मोबाईल चार्जिंग लावलेला. आणि आता मध्येच लक्षात आलं की व्हिडिओ बनवायचा आहे.
आणि आजची रेसिपी दादाने केलं आहे आणि हे बघा इथं हे आहे रेसिपी आजची. काय म्हणतात रे खेकड्याच्या काय म्हणतात रस्सा ना, खेकड्याचा सांबार आहे. हे बघा नांगे वगैरे काय काय आहेत, पेंदे वगैरे आहेत आणि जेवण वगैरे मस्त केलं जातं ना, टेस्ट वगैरे मस्त आहे. आता काय भांडी घासतात काय जेवण वगैरे करून घेतलंय मी आणि जेवणाची टेस्ट वगैरे मस्त झाले. हे नांगे वगैरे आहेत आणि चांगले झाले मित्रांनो. आता हा आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आणि मित्रांनो असेच एक गावाकडचे नवीन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा नक्कीच. आणि तुमचा हा व्हिडिओ म्हणजे असं माझे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा. धन्यवाद.